बायकांचे डोके एवढे चालतात ना, मुलापेक्षा बायका खरंच खूप पुढे आहेत आजकाल. कमवण्याबाबतीत म्हणा, माइंड बाबतीत म्हणा, सगळ्या गोष्टी बाबतीत म्हणा. आता मोमोजचंच घ्या. मोमोजचं आपल्याला डेली म्हणजे सगळं जाऊन वगैरे 1,500-2,000 रुपये पडतात. तर मग तुम्ही मंथली बघायला गेलं तर 60,000-70,000 रुपये तुम्हाला आरामात भेटतात. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधली वेगवेगळी स्टोरी त्या ठिकाणी करत असतो. नमस्कार, नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव पूजा आगळे. हा कोणता व्यवसाय आणि याची सुरुवात कशी झाली? की लॉकडाऊन पडल्यामुळे असं झालं की काहीतरी करायचे, स्वतःचं काहीतरी करायचं. असं जॉब कोणाच्या इथं केलं तर असं काही कधी पण काही होऊ शकतं ना, कोणी जॉबवर काढूही शकतं. त्यामुळे विचार केला की स्वतः काहीतरी करायचं. तर मग मेकअप कोर्सेस वगैरे केले, ब्युटी कोर्सेस वगैरे केले. मग त्याच्यानंतर स्वतःचा असं बिझनेस टाकलेला. मेकअप स्टुडिओ, इन्व्हिटेशन ज्वेलरी आणि मोमोज. 3 व्यवसाय किती जण मिळून हँडल करतात? मी एकटीच करते. व्यक्ती हो, होतं मॅनेज. म्हणजे असं कसं बाहेरचं मॅनेज कसं करतात? सकाळी मुलांना मुलगा आहे मला एक, स्कूलला त्याला सोडल्यानंतर मग घरची कामं वगैरे झाल्यानंतर 11ला स्टोर ओपन होतं. कधी 11-12 वाजतात. मग 11च्या नंतर मग 11:30-12पर्यंत चालतं शॉप. मग आता पार्लरचं कस्टमर जर आलं तर त्यावेळी एकानं मोमोज मागितलं तर मग वेट, माझे कस्टमर वेट करतात, थांबतात ते. होतं का असं? होतं थांबतात. 15-15 अर्धा तास थांबतात माझ्यासाठी वेट. फूड इंडस्ट्रीमध्ये होते मी, त्याच्यानंतर रिअल इस्टेटमध्ये होते. तसं रिअल इस्टेटमधून इकडं स्वतःचं काहीतरी करायचं. चला, बिझनेसमध्ये पैसा आहे, पैसा असतो रिअल कोणाच्या अंडर. इस्टेटमध्ये पण आता बरेच रील व्हायरल होतात की रिअल इस्टेटमध्ये खूप सारा पैसा आहे, खूप करोडोमध्ये जास्त. पैसा आहे असं समजलं जातं. खूप करोडोमध्ये खूप पैसा आहे त्याच्यामध्ये. तिकडनं सोडून तुम्ही मोमोज किंवा हा, मग ते कसं होतं की पार्टनरशिपमध्ये जॉब होता आणि मग सडांचं ते लॉकडाऊनमुळे असं एकदम फॉल डाऊन झालं की सर म्हटले की नाही, असं मला पार्टनरशिपमध्ये नाही होते, मग आपण सेपरेट होऊया वगैरे. मग ते एवढं सगळं मॅनेज करणं खूप अवघड होतं त्यावेळेस. म्हणून त्याच्यासाठी असं विचार केला की स्वतःचं काहीतरी पाहिजे, म्हणून स्वतः करा काहीतरी. भांडवल काय लागला हे बनवण्यासाठी किंवा हा स्टॉल टाकला? म्हणजे टोटली आपण म्हणता येईल 50-60 हजार रुपये लागलेले असतील. 50,000. लमसम. हां, खूप काही सोर्सेस आहेत बायकांसाठी, खूप काही करू शकतात. कोणाच्या पुढे हात पसरण्यापेक्षा आपण स्वतः कमवलेलं कधीही बेस्ट आहे. आणि व्यवसाय करायला काय, बायकांचे डोके एवढे चालतात ना, मुलापेक्षा बायका खरंच खूप पुढे आहेत आजकाल. कमवण्याबाबतीत म्हणा, माइंड बाबतीत म्हणा, सगळ्या गोष्टी बाबतीत म्हणा, की पोरांपेक्षा पोरी ही कधीही बेस्टच आहेत. कोणत्या प्रकारचे मोमोज? जसं की कुरकुरे मोमोज आहे, चीज मोमोज आहे, व्हेज नॉन व्हेज पनीर, ह्या सगळ्या व्हेज गोष्टी. नॉन व्हेज हां. दोन्ही. काय इथला पत्ता काय, हा मोमोजचा स्टॉल काय आहे? औंध आहे, DP रोड, औंध DP रोड, लोकमंगल विहार, शॉप नंबर 25. 3 व्यवसाय ते या ठिकाणी चालवतात. अशाच आपण वेगवेगळ्या स्टोरी त्या ठिकाणी करत असतो. पुन्हा भेटूया वेगळ्या स्टोरीमध्ये. धन्यवाद.